हॅलो स्टुडंट्स, मी अमृता कुलकर्णी अमृताज ब्लिंकमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7चा ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टीज हा चॅप्टर पाहणार आहोत। हा चॅप्टर थोडासा मोठा आहे पण हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे। या चॅप्टरमध्ये आपण ट्रायंगल्स, त्याचे वेगवेगळे टाइप्स, कोणत्या टाइपनुसार त्या ट्रायंगल्सच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, त्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, ट्रायंगल्सवरती आधारित वेगवेगळे थेरम्स आणि सगळ्यात शेवटी पायथागोरस थेरम म्हणजे काय आणि ते राईट अँगल ट्रायंगलसाठी ते कसं ॲप्लिकेबल आहे हे पाहणार आहोत। ट्रायंगल, a triangle is a closed curve made up of 3 line segments. It has 3 vertices, 3 sides and 3 angles. Here is a triangle ABC. It has 3 sides, side AB, side BC and side CA. Angles, angle BAC, angle ABC and angle BCA. You can also denote these angles just by angle A, angle B and angle C. And the vertices are A, B and C. ट्रायंगल म्हणजे एक अशी जॉमेट्रिकली क्लोज्ड फिगर असते की ज्याच्यामध्ये किती साइड्स असतात? 3 साइड्स असतात। आता या 3 साइड्स जेव्हा तुम्ही एकमेकांना जॉईन कराल त्यावेळेला काय होतं? 3 अँगल्स तयार होतात। म्हणजेच ट्रायंगल ही जॉमेट्रिकली 3 साइड क्लोज केल्यानंतर बनणारी फिगर आहे। मग त्याच्यामुळे ट्रायंगलला असतात नेहमी 3 वर्टायसेस, 3 अँगल्स आणि 3 साइड्स। ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत म्हणजे ट्रायंगलच्या ज्या बाजू आहेत त्यांच्या मापानुसार ट्रायंगलचे 3 टाइप केले जातात। स्केलन ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल। स्केलन ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल ABC। स्केलन ट्रायंगल मध्ये कोणत्याही 2 साइड्स या एकमेकांच्या इक्वल नसतात, म्हणजे AB, BC आणि AC ह्या तीनही साइड एकमेकांच्या सारख्या नाहीयेत। नंतर आहे आयसोसेलेस ट्रायंगल। आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये काय होतं की कोणत्याही 2 साइड्स या इक्वल असतात। फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल PQR। आता PQR मध्ये PQ आणि PR या 2 साइड्स इक्वल आहेत। आणि तिसरा टाइप आहे इक्विलॅटरल ट्रायंगल। इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या तीनही साइड्स या एकमेकांच्या इक्वल असतात। XY is equal to YZ is equal to XZ। मगाशी आपण साइड्स वरून ट्रायंगल्सचे कुठले टाइप होतात ते पाहिलं। आता आपण अँगल वरून ट्रायंगलचे कुठले टाइप्स होतात ते पाहूयात। ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल आणि राईट अँगल ट्रायंगल। ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय की ज्या ट्रायंगलमध्ये तीनही अँगल हे ॲक्यूट अँगल असतील अशा ट्रायंगलला म्हटलं जातं ॲक्यूट अँगल ट्रायंगल। आता ॲक्यूट अँगल म्हणजे कुठला अँगल? तर जेव्हा अँगल हा 0 डिग्री टू 90 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा लहान असेल त्याचं माप अशा वेळी त्या अँगलला म्हटलं जातं ॲक्यूट अँगल। म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तीनही अँगल हे 90 डिग्रीपेक्षा लहान असतात। नंतर आपल्याकडे आहे ऑब्ट्यूस अँगल। ऑब्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन। आता ज्या वेळेला कोणताही एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 डिग्रीपेक्षा लहान म्हणजे विशाल कोन असेल, ज्या वेळेला कोणताही एक अँगल हा ऑब्ट्यूस अँगल असेल त्यावेळेला अशा ट्रायंगलला म्हटलं जातं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल। आणि तिसरा प्रकार आहे राईट अँगल ट्रायंगल। ज्या वेळेला ट्रायंगलमधला कोणताही एक अँगल हा राईट अँगल असतो म्हणजेच याचं माप 90 डिग्री असतं त्यावेळेला अशा ट्रायंगलला म्हटलं जातं राईट अँगल ट्रायंगल। राईट 6 एलिमेंट्स ऑफ ट्रायंगल ABC। आता ट्रायंगलचे 6 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत। कुठले 6 एलिमेंट्स असतात? 3 साइड्स आणि 3 अँगल्स। 3 साइड्स कुठल्या आहेत? साइड AB, साइड BC आणि साइड CA आणि 3 अँगल्स म्हणजे अँगल BAC, अँगल ABC and अँगल BCA। Write the side opposite to the vertex Q of triangle PQR, angle opposite to the side LM of triangle LMN, vertex opposite to the side RT of triangle RST। आता आपण ट्रायंगल ड्रॉ करूयात। ट्रायंगल PQR सपोज मी ड्रॉ केला तर वर्टेक्स Q च्या समोर कोणती साइड आहे? साइड PR। त्याच्यानंतर आपण ट्रायंगल LMN ड्रॉ करूयात। ट्रायंगल LMN मध्ये अँगल अपोजिट टू साइड LM साइडच्या अपोजिट कुठला अँगल आहे? अँगल N म्हणजेच अँगल LNM देखील आपण म्हणू शकतो।
वर्टेक्स अपोजिट टू साइड RT. आता RTच्या समोर कुठला अँगल आहे, आपण ट्रायंगल RST जर एक रफ फिगर ड्रॉ केली तर त्याच्या समोर आपल्याला मिळेल वर्टेक्स S. Look at the figure and classify each of the triangles according to its sides and angles. या ट्रायंगल मध्ये साइड AC आणि साइड BC इक्वल आहेत 8 सेंटीमीटर, म्हणून हा होईल आयसोसेलेस ट्रायंगल. आणि याच्यामध्ये तीनही अँगल्स हे अॅक्यूट अँगल आहेत, म्हणून अकॉर्डिंग टू अँगल्स याचा टाइप असेल अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल. Look at the figure and classify each of the following triangles according to its sides and angles. Now, या ट्रायंगल मध्ये कोणत्याही तीन साइड्स एकमेकांच्या इक्वल नाही आहेत, म्हणून हा होईल स्केलन ट्रायंगल. आणि याच्यामध्ये अँगल PRT हा 90 डिग्री म्हणजे राईट अँगल आहे, म्हणून ट्रायंगल PRQ हा होईल राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल LNM या ट्रायंगल मध्ये साइड LN आणि साइड MN ह्या इक्वल आहेत 7 सेंटीमीटर, म्हणून हा ट्रायंगल होईल आयसोसेलेस ट्रायंगल. आणि अँगल LNM हा ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणून अकॉर्डिंग टू अँगल हा होईल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ट्रायंगल PQR. आता या ट्रायंगल मध्ये साइड PQ, QR आणि RP 5.2 सेंटीमीटर म्हणजे तीनही साइड्स इक्वल आहेत, म्हणून हा होईल इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि तीनही अँगल्स याचे अॅक्यूट अँगल आहेत, म्हणून हा होईल अॅक्यूट अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये साइड AB आणि BC इक्वल आहेत 3 सेंटीमीटर, म्हणून हा होईल आयसोसेलेस ट्रायंगल. आणि अँगल ABC हा ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणून हा होईल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल PQR या ट्रायंगल मध्ये साइड PQ आणि QR या दोन्ही इक्वल आहेत 6 सेंटीमीटर, म्हणून हा होईल आयसोसेलेस ट्रायंगल. आणि अँगल PQR हा 90 डिग्री आहे, म्हणून हा होईल राईट अँगल ट्रायंगल. आतापर्यंत आपण ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगल मधले 6 महत्त्वाचे एलिमेंट्स कोणते आणि साइड्स नुसार आणि अँगल नुसार ट्रायंगलचे टाइप्स कुठले कुठले आहेत आणि दिलेल्या एलिमेंट्स वरून त्या ट्रायंगलचा टाइप कसा ओळखायचा ते आपण शिकलो. आता आपण व्हिडिओच्या पुढच्या पार्टकडे जाऊया. मीडियन ऑफ अ ट्रायंगल. द लाइन सेगमेंट AD joining midpoints BC to its opposite vertex A is called as a median of a triangle. A median connects the vertex of a triangle to the midpoint of the opposite side. कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर आपण त्या ट्रायंगलचा एक वर्टेक्स घेतला आणि त्याच्या समोरची जी साइड असेल त्या समोरच्या साइडचा आपण मिड पॉइंट काढला आणि हा वर्टेक्स आणि मिड पॉइंट हे दोन्ही जर आपण जॉईन केले तर आपल्याला जी लाइन मिळते त्याला म्हटलं जातं मीडियन. आता ट्रायंगलला किती आपल्याकडे 3 वर्टायसेस आहेत, म्हणजे त्याला मीडियन देखील किती असतील 3 असतील. प्रत्येक वर्टेक्स हा आपण त्याच्या समोरच्या साइडच्या मिड पॉइंटला जॉईन करू शकतो, म्हणजे आपल्याला मीडियन्स किती मिळू शकतात, 3 मीडियन्स मिळू शकतात. हाऊ मेनी मीडियन्स कॅन अ ट्रायंगल हॅव. आत्ताच आपण डिस्कस केलं की ट्रायंगलला 3 मीडियन्स असू शकतात. आता या दिलेल्या PQR ट्रायंगल मध्ये 3 मीडियन आहेत. PS मीडियन आहे, QT मीडियन आहे आणि RU ही देखील मीडियन आहे. Does a median lie wholly in the interior part of the triangle? If you think that this is not true, draw a figure to show such a case. Yes, median lies wholly in the interior part of the triangle. कोणत्याही ट्रायंगल मध्ये त्याची जी मीडियन असते त्या ट्रायंगलच्या आतल्या बाजूलाच असतात. Altitude of the triangle. An altitude has one end point at the vertex of the triangle and other on the line containing the opposite side. Through each vertex an altitude can be drawn. आता अल्टिट्यूड म्हणजे काय, तर ट्रायंगलच्या वर्टेक्स पासून जर आपण त्याच्या
अपोजिट असलेल्या साइडला जर आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढली तर त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड. आता कोणत्याही ट्रायंगलला 3 वर्टेक्स आहेत, म्हणजेच असे किती अल्टिट्यूड्स आपण काढू शकतो? आपण 3 अल्टिट्यूड्स काढू शकतो. हाऊ मेनी अल्टिट्यूड्स कॅन अ ट्रायंगल हॅव? 3 अल्टिट्यूड्स ईच फ्रॉम 1 वर्टेक्स. प्रत्येक वर्टेक्स पासून एक असे आपण 3 अल्टिट्यूड्स काढू शकतो. आता आपण ट्रायंगल्स, वेगवेगळ्या ट्रायंगल्सच्या अल्टिट्यूड्स पाहूयात. ट्रायंगल PQR मध्ये ट्रायंगल PQR हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये PN परपेंडिक्युलर टू QR, QM परपेंडिक्युलर टू PR आणि RL परपेंडिक्युलर टू PR आहे. आता इथे काय होतंय की या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तीनही अल्टिट्यूड्स या ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टला आहेत. पण आता आपण या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहूयात. इथे काय होतंय की ट्रायंगल PQR मध्ये QN परपेंडिक्युलर टू PR आहे, म्हणजे QN ही एक अल्टिट्यूड झाली. पण वर्टेक्स P पासून जर आपण QR वर परपेंडिक्युलर काढायला गेलो तर PQ साइड हीच आपल्याला परपेंडिक्युलर मिळते. म्हणजे PQ ही जी ट्रायंगलची साइड आहे तीच त्याची अल्टिट्यूड सुद्धा आहे. आणि या ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये PQR मध्ये RN परपेंडिक्युलर टू PQ आहे, पण वर्टेक्स P पासून जर आपण परपेंडिक्युलर काढायला गेलो तर परपेंडिक्युलर PM हा ट्रायंगलच्या एक्सटिरियर पार्टमध्ये जातो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की अल्टिट्यूड्स या ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तरच फक्त ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टला असतात. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलच्या साईडच्या वरती ओव्हरलॅप होतात आणि स्केलन ट्रायंगलमध्ये किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये तर त्या ट्रायंगलच्या एक्सटिरियर पार्टला देखील असू शकतात. Will an altitude always lie in the interior part of a triangle? Just now we have discussed, no. It will be, in case of right angle triangle, it will be along with the side of the triangle, or in case of scalene triangle, it will be on the exterior part. आताच आपण पाहिलं राईट अँगल ट्रायंगल मध्ये तर ती ट्रायंगलच्या साईडवरच ओव्हरलॅप होते आणि स्केलन ट्रायंगल मध्ये ती ट्रायंगलच्या एक्सटिरियर पार्ट मध्ये जाऊ शकते. Can altitude and median be same for a triangle? Yes. In case of acute angle equilateral triangle, all the medians and all the altitudes are same. Equilateral triangle च्या केस मध्ये काय होतं, जेव्हा तीनही साइड्स आणि तीनही अँगल्स इक्वल असतात त्यावेळेला अल्टिट्यूड आणि मीडियन या सेम असतात. सो ट्रायंगल PQR मध्ये PS, QT आणि RU या मीडियन आहेत आणि अल्टिट्यूड्स देखील आहेत. एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टी. जो अँगल ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूला तयार होतो त्याला म्हटलं जातं एक्सटिरियर अँगल. आता जर आपण कोणतीही साइड पुढे एक्सटेंड केली तर साइड एक्सटेंड केल्यानंतर जे जे अँगल्स तयार होतात त्यांना म्हटलं जातं एक्सटिरियर अँगल. An exterior angle of a triangle is equal to sum of its interior opposite angles. An exterior angle of a triangle is equal to sum of its interior opposite angles. Consider triangle ABC. Now here in triangle ABC, angle ACD is an exterior angle. So what we need to show is, we need to show that measure of angle ACD is equal to measure of angle A plus measure of angle B. In order to prove this theorem, what we need to do is, we can from point C will draw a line CE which is parallel to BA. Now as we draw a parallel line, we can say that angle 1 is equal to angle X. We have seen alternate opposite angles. So angle 1 is equal to angle X, and as BA is parallel to CE and AC is a transversal. Therefore alternate angles should be equal. Similarly angle 2 is equal to angle Y. Now how 2 is equal to Y? BA is parallel to, this 2 is equal to this Y.
BA is parallel to CE and BD is a transversal, therefore corresponding angles are equal. Now angle ACD is equal to angle x plus y. Now angle 1 plus 2 is equal to angle x plus y. But x plus y is nothing but angle ACD, and hence we can say angle ACD is equal to angle 1 plus 2. Find angle x in the figure. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल्स इज इक्वल टू एक्सटिरियर अँगल. आता इथे एक्सटिरियर अँगल आहे 110 डिग्री आणि अपोजिट इंटिरियर अँगल्स आहेत 50 डिग्री आणि x, आणि म्हणून आपण म्हणू शकतो 50 डिग्री प्लस x इज इक्वल टू 110 डिग्री. मग x इज इक्वल टू 110 minus 50 म्हणजेच x is equal to 60 degree. An exterior angle of a triangle is of the measure 70 degree and one of its interior opposite angle is of the measure 25 degree. Find the measure of the other interior opposite angle. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल्स ही किती असते, एक्सटिरियर अँगल एवढी असते. आता एक इंटिरियर अँगल आपल्याला दिलेला आहे 25 डिग्री आणि दुसरा विचारला आहे तो आपण x अज्यूम करूयात, आणि एक्सटिरियर अँगल आहे 70 डिग्री, म्हणून आपण म्हणू शकतो 25 डिग्री प्लस x इज इक्वल टू 70 डिग्री, आणि म्हणून x इज इक्वल टू 70 मायनस 25 विच इज इक्वल टू 55 डिग्री. म्हणजेच दुसरा इंटिरियर अँगल किती असेल, 55 डिग्री. The two interior opposite angles of an exterior angle of a triangle are 60 degree and 80 degree. Find the measure of exterior angle. आता आपल्याला माहिती आहे एक्सटिरियर अँगल किती असतो, नेहमी सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल्स, दोन्ही इंटिरियर अँगल्सच्या समेशन एवढा एक्सटिरियर अँगल असतो. सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल्स इज इक्वल टू एक्सटिरियर अँगल. आता हे दोन्ही इंटिरियर अँगल्स किती दिलेत, 60 डिग्री आणि 80 डिग्री, म्हणून एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 80 डिग्री विच इज इक्वल टू 140 डिग्री. Is something wrong in this diagram? In this diagram, two interior angles are given 50 degree and 50 degree and exterior angle is given as 50 degree as well. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल्स किती असते, एक्सटिरियर अँगल एवढी असते. आता या डायग्राममध्ये दिलेले दोन इंटिरियर अँगल्स आहेत 50 डिग्री आणि 50 डिग्री, आणि एक्सटिरियर अँगल पण 50 डिग्री एवढा दिला आहे. तर जर सम ऑफ इंटिरियर अपोजिट अँगल इज इक्वल टू 50 डिग्री असेल तर एक्सटिरियर अँगल किती असायला हवा, 50 डिग्री प्लस 50 डिग्री म्हणजे 100 डिग्री, पण इथे तो दिलेला आहे 50 डिग्री, म्हणून या डायग्राममध्ये हा जो एक्सटिरियर अँगल 50 डिग्री दिला आहे तो ॲक्च्युली 100 डिग्री असायला हवा होता. आता आपण एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी ट्रायंगलची पाहिली आहे. आता आपण पाहूयात अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. द टोटल मेजर ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. कोणत्याही ट्रायंगलमध्ये त्याचे जे तीनही अँगल्स असतात या अँगल्सची जी समेशन आहे ती नेहमी 180 डिग्रीच असते. आता आपण या थेरमचं प्रूफ पाहूयात. सपोज आपल्याकडे अँगल ABC आहे की ज्याचा अँगल A आहे 1, अँगल B आहे 2 आणि अँगल C आहे 3, आणि अँगल ACD हा अँगल 4 आहे की जो एक्सटिरियर अँगल आहे. अँगल 4 इज द एक्सटिरियर अँगल व्हेन BC इज एक्सटेंडेड टू D. नाव आपल्याला माहिती आहे की अँगल 1 प्लस 2 इज इक्वल टू अँगल 4 एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टीमुळे. मग समजा आपण ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडमध्ये अँगल 3 जर ॲड केलं तर लेफ्ट हँड साईडला मिळेल अँगल 1 प्लस 2 प्लस 3 अँड राईट हँड साईडला मिळेल अँगल 4 प्लस 3. बट अँगल 4 प्लस 3 हे लिनियर पेअर आहेत म्हणजे त्यांची समेशन 180 डिग्री आहे, आणि म्हणून आपण म्हणू शकतो अँगल 1 प्लस 2 प्लस 3 इज ऑलवेज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे अँगल सम प्रॉपर्टी आपल्याला जे सांगते की ट्रायंगलमध्ये तीनही अँगल्सची सम 180 डिग्री असते. दॅट होल्ड्स ट्रू. In the given figure, find measure of angle P. Now, in triangle PQR, angle P we need to find out. Angle Q is given as 47 degree. Angle R is given as 52 degree. So, by angle sum property of the triangle,
आता या फिगरमध्ये ट्रायंगल PQR दिलाय, जिथे आपल्याला अँगल P चं माप काढायचं आहे. अँगल Q इज 47 डिग्री आणि अँगल R आहे 52 डिग्री. आता अँगल सम प्रॉपर्टीनुसार आपल्याला माहिती आहे मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q प्लस मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणून P प्लस 47 डिग्री प्लस 52 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Hence measure of angle P is equal to 180 minus 47 minus 52 म्हणजेच 180 minus 99 which is equal to 81 डिग्री. म्हणून मेजर ऑफ अँगल P किती आहे 81 डिग्री. आता आपण ट्रायंगलचे काही विशिष्ट टाइप्स पाहूया. इक्विलॅटरल ट्रायंगल, अ ट्रायंगल इन विच ऑल थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर ऑफ इक्वल लेंथ इज कॉल्ड ॲज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स या सेम लेंथच्या असतात, म्हणून साइड PQ, QR आणि RP यांची लेंथ सेम असेल आणि अँगल P, अँगल Q आणि अँगल R हे तीनही अँगल्स सेम असतात 60 डिग्रीचे. म्हणजे ट्रायंगलचे जे 6 एलिमेंट्स आहेत, 3 साइड्स आणि 3 अँगल्स हे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये इक्वल असतात. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ऑल साइड्स या सेम लेंथच्या असतात, म्हणून साइड PQ, QR आणि RP यांची लेंथ सेम असेल आणि अँगल P, अँगल Q आणि अँगल R हे तीनही अँगल्स सेम असतात 60 डिग्रीचे. म्हणजे ट्रायंगलचे जे 6 एलिमेंट्स आहेत, 3 साइड्स आणि 3 अँगल्स हे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये इक्वल असतात. अ ट्रायंगल इन विच 2 साइड्स आर इक्वल लेंथ इज कॉल्ड ॲज अन आयसोसेलेस ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये 3 साइड्स इक्वल असतात, तसंच आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये 2 साइड्स इक्वल असतात. जसं की या डायग्राममध्ये साइड PQ आणि साइड PR इक्वल आहेत आणि त्यांचे जे बेस अँगल्स असतात, म्हणजे त्यांच्या पायथ्याशी जे अँगल्स असतात, म्हणजे अँगल Q आणि अँगल R हे 2 अँगल्स इक्वल आहेत. सो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तिन्ही साइड्स आणि तिन्ही अँगल्स इक्वल होते, तसं आयसोसेलेसमध्ये 2 साइड्स आणि 2 अँगल्स इक्वल असतात. Find angle X in the figure. गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, ज्याच्या 2 साइड्स इक्वल आहेत. सो गिवन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल आणि आपल्याला माहिती आहे आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेस अँगल्स अपोजिट टू द साइड्स आर इक्वल आणि म्हणून हा जो X आहे, हा X आणि हा 40 डिग्री हे एकमेकांच्या इक्वल आहेत, म्हणून X इज इक्वल टू 40 डिग्री. Find angle X in the figure. Given triangle is isosceles triangle. आता या ट्रायंगल मध्ये 2 साइड्स इक्वल आहेत, म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला. आता इन आयसोसेलेस ट्रायंगल बेस अँगल्स अपोजिट टू द इक्वल साइड्स आर इक्वल, म्हणून these 2 angles will be equal. So let's say this base angle which is not given is, let's say, y, so which is equal to 45 degree. Hence this base angle will also be equal to 45 degree. हा base angle पण 45 degree असेल. मग अँगल सम प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल्सची सम 180 डिग्री असते, म्हणून आपण म्हणू शकतो की x प्लस 45 इज इक्वल टू 180 डिग्री. सो x प्लस 90 इज इक्वल टू 180, म्हणून x इज इक्वल टू 180 मायनस 90 विच इज इक्वल टू 90 डिग्री. सो फायनल आन्सर इज x is equal to 90 degree. Find angle x in the figure. Given triangle हा isosceles triangle आहे. In isosceles triangle base angles opposite to the equal sides are equal, म्हणून x is equal to 50 degree. Find angle x in the figure. Given triangle हा isosceles triangle आहे. In isosceles triangle base angles opposite to equal sides are equal, म्हणून हा अँगल x आहे तर दुसरा पण किती असेल x असेल. आता आपल्याला माहिती आहे अँगल सम प्रॉपर्टीमुळे ट्रायंगलच्या तीनही अँगल्सची सम किती असते 180 डिग्री, म्हणून x प्लस 100 इज इक्वल टू 180, 2x प्लस 100 इज इक्वल टू 180, so 2x इज इक्वल टू 80 and x इज इक्वल टू 40 डिग्री. Find angle x in the figure. गिवन ट्रायंगल हा राईट अँगल असून आयसोसेलेस आहे, म्हणून एक अँगल x असेल तर दुसराही अँगल
बेसचा जो आहे तो किती असणार, एक्स असणार, आणि हा अँगल आपल्याला राईट अँगल म्हणजे 90 डिग्री आहे. आता आपण इक्वेशन तयार करू. अँगल सम प्रॉपर्टीनुसार x plus 90 is equal to 180 degree. So 2x plus 90 is equal to 180 degree. 2x is equal to 90, म्हणून x is equal to 45 degree. Find angle x in the figure. Now given triangle is isosceles triangle. आता गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणून बेस अँगल किती असणार, x असणार. सो इन आयसोसेलेस ट्रायंगल बेस अँगल अपोजिट टू द इक्वल साइड्स आर इक्वल. आणि अँगल सम प्रॉपर्टीनुसार आपण लिहू शकतो x plus 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो 2x plus 40 इज इक्वल टू 180, म्हणून 2x इज इक्वल टू 140, x इज इक्वल टू 70 डिग्री. फाइंड अँगल x इन द फिगर. गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणून बेस अँगल किती असेल, x असेल. इन आयसोसेलेस ट्रायंगल बेस अँगल अपोजिट टू इक्वल साइड्स आर इक्वल, बट दिस x अँड 120 डिग्री हे दोन्ही लिनियर अँगल्स होतील. आणि आपल्याला माहिती आहे की लिनियर अँगल्सची जी सम असते ती असते 180 डिग्री. हेन्स x plus 120 इज इक्वल टू 180 डिग्री. सो x इज इक्वल टू 180 minus 120 विच इज इक्वल टू 60 डिग्री. Find angle x in the figure. आता या डायग्राम मध्ये 110 डिग्री हा एक्सटिरियर अँगल आहे. आता सपोज आपण जर अपेक्स अँगल z अज्यूम केला तर z आणि 110 डिग्री हे दोन्ही लिनियर अँगल्स होतील. आणि आपल्याला माहिती आहे की लिनियर अँगल्सची जी सम असते ती असते 180 डिग्री. सो z plus 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणून z इज इक्वल टू 70 डिग्री. आता गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणून त्याचे बेस अँगल्स इक्वल असतील. गिवन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल अँड आयसोसेलेस ट्रायंगल बेस अँगल्स अपोजिट टू द इक्वल साइड्स आर इक्वल, म्हणून हा दुसरा बेस अँगल किती असेल, x असेल. मग ट्रायंगलच्या इंटरनल अँगल प्रॉपर्टीनुसार x plus 70 इज इक्वल टू 180 डिग्री. So 2x plus 70 is equal to 180 degree. 2x is equal to 180 minus 70 म्हणजे 110 डिग्री, म्हणून x is equal to 55 degree. Find angle x in the figure. बेस अँगल्स इक्वल असतात, म्हणून हा अँगल पण किती असेल, x असेल. आणि x आणि 30 डिग्री हे दोन्ही एकमेकांचे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. वर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल असतात, म्हणून x इज इक्वल टू 30 डिग्री. फाइंड अँगल x and y in the figure. Given triangle is isosceles triangle and 120 degree is an exterior angle आहे. आता लेट्स से आपण हा बेस अँगल z अज्यूम करू. मग आपल्याला काय मिळेल, लिनियर अँगल असल्यामुळे z plus 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणून z इज इक्वल टू 60 डिग्री. आता z हा 60 डिग्री आहे, म्हणून y पण आपल्याला किती मिळेल, 60 डिग्री मिळेल. आणि मग अँगल सम प्रॉपर्टीनुसार x plus 60 plus 60 इज इक्वल टू 180 डिग्री. सो x plus 120 इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणून x इज इक्वल टू 60 डिग्री. Find angle x and y in the figure. Now given triangle is isosceles triangle as well as it is right angle triangle. So both the base angles are x and given angle is 90 degree. So x plus म्हणून आता given triangle हा isosceles triangle आहे, म्हणून बेस अँगल्स असतील x आणि अपेक्स अँगल असेल 90 डिग्री. सो x plus 90 इज इक्वल टू 180 डिग्री. 2x plus 90 इज इक्वल टू 180 डिग्री. 2x इज इक्वल टू 90, x इज इक्वल टू 45. आता हा जो x आणि y आहे हे एकमेकांचे लिनियर अँगल्स आहेत, म्हणून त्यांचे समेशन असणार 180 डिग्री. सो x plus y इज इक्वल टू 180 डिग्री, दॅट इज 45 plus y इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणून y इज इक्वल टू 180 minus 45 विच इज इक्वल टू 135 डिग्री. Find angle x and y in the figure.
आता इथे गिवन ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणून हा अँगल जर x असेल तर हा दुसरा अँगलही x असेल आणि हा वरचा अँगल 92 डिग्री आहे, म्हणून अपेक्स अँगलही 92 डिग्री होईल, कारण ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता अँगल सम प्रॉपर्टीनुसार x + x + 92 = 180 डिग्री, 2x + 92 = 180 डिग्री, 2x = 88 डिग्री, म्हणून x = 44 डिग्री. आता x + y हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही एकमेकांचे लिनियर अँगल्स आहेत, म्हणून 44 + y = 180 डिग्री, y = 180 - 44 which is equal to 136 degree. Now next theorem is sum of the lengths of two sides of a triangle. आता आपण ट्रायंगलची एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी पाहिली आणि ट्रायंगलची इंटरनल अँगलच्या समची प्रॉपर्टी पाहिली. आता आपण ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत त्यांच्या समेशन बद्दलची प्रॉपर्टी पाहूया. The sum of lengths of any two sides of a triangle is greater than the third side. कोणत्याही ट्रायंगल मध्ये आपण त्याच्या कोणत्याही दोन साइड्स जर घेतल्या आणि त्या दोन्ही साइड्सच्या लेंथची जर आपण टोटल केली तर ही टोटल ही नेहमी जी तिसरी साइड आहे, तिसरी शिल्लक राहिलेली साइड आहे त्याच्यापेक्षा नेहमी जास्त असते. Is there a triangle whose side have lengths 10.2 cm, 5.8 cm and 4.5 cm? आता आपण ही प्रॉपर्टी शिकलो की गिवन कोणत्याही ट्रायंगलमध्ये ज्या दोन साइड्स असतात त्या दोन साइड्स कोणत्याही दोन साइड्सची जर आपण लेंथची सम केली तर ती नेहमी तिसऱ्या साइडपेक्षा जास्त असते. मग आपण काय करू, आपण चेक करूयात प्रत्येक वेळेला दोन दोन साइड्स घेऊन आपण तिन्ही साइडसाठी ही आपली कंडिशन फुलफिल होते का नाही ते चेक करू. सपोज आता पहिल्यांदा 4.5 + 5.8 इज इट ग्रेटर दॅन 10.2? येस. किंवा 5.8 + 10.2 इज इट ग्रेटर दॅन 4.5? येस. 10.2 + 4.5 इज इट ग्रेटर दॅन 5.8? येस. म्हणजे तीनही कंडिशन फुलफिल होत आहेत, म्हणून हा ट्रायंगल पॉसिबल आहे. The lengths of two sides of a triangle are 6 cm and 8 cm. Between which two numbers can the length of the third side fall? We know that the sum of two sides of a triangle is always greater than the third side. Therefore, the third side has to be less than the sum of two sides. The third side is thus less than 8 + 6 is equal to 14 cm. And the side cannot be less than the difference of two sides. This the third side has to be more than 8 - 6, that is 2 cm. Hence we can say that the length of the third side could be any length which is greater than 2 and less than 14 cm. आता आपल्याला हे थेरम माहिती आहे की ट्रायंगल मध्ये जी सम आहे दोन्ही साइडची जी सम आहे त्याच्यापेक्षा तिसरी साइड जी आहे ती तिसरी साइड हॅज टू बी लेस दॅन द सम ऑफ टू साइड्स. म्हणून 8 + 6 इज इक्वल टू 14. सो द थर्ड साइड हॅज टू बी लेस दॅन 14. आणि असंच ह्या दोन्ही साइडचा जो डिफरन्स आहे त्याच्यापेक्षा ही जी तिसरी साइड आहे ही मोठी पाहिजे. म्हणून 2 सेंटीमीटरपेक्षा मोठी आणि 14 सेंटीमीटरपेक्षा लहान. Now we'll move to last part of this video, that is right angle triangle and Pythagoras property. Now what is Pythagoras property? In any right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of the square of the legs. So for example, in the given diagram, let's say C is the hypotenuse and A and B are the sides. Then hypotenuse square is equal to sum of the squares of the legs, that is C square is equal to A square plus B square. ही प्रॉपर्टी काय सांगते की हायपोटेनियस म्हणजे कर्णाचा जो स्क्वेअर आहे तो बाकीच्या ज्या दोन साइड्स असतात त्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. द हायपोटेनियस म्हणजे कुठली साइड असते की जी राईट अँगलच्या अपोजिट असते. म्हणून लेट्स से या डायग्राम मध्ये जर C हा हायपोटेनियस असेल आणि A आणि B साइड जर राईट अँगल तयार करत असतील तर C square is equal to A square plus B square. In the Pythagoras, if the Pythagoras property holds, the triangle must be right angled. आणि याच Pythagoras प्रॉपर्टीचा कन्वर्स इज ऑल्सो ट्रू की जर आपल्याला ही प्रॉपर्टी फुलफिल होत असेल तर ऑब्वियसली गिवन ट्रायंगल हा फक्त राईट अँगल ट्रायंगलच असू शकतो.
Determine whether the triangle whose length of the sides are 3 cm, 4 cm and 5 cm is right angled or not. Now let's say 3 square is equal to 3 into 3 which is equal to 9. 4 square is 4 into 4 which is equal to 16 and 5 square is 5 into 5 which is equal to 25. Now can we say that 9 plus 16 is equal to 25? Yes. 3 square plus 4 square is equal to 5 square ट्रू आहे म्हणून आपण म्हणू शकतो की हा राइट अँगल ट्रायंगल आहे. In any right angle triangle, hypotenuse happens to be the longest side. कोणत्याही राइट अँगल ट्रायंगल मध्ये जी लॉंगेस्ट साइड असते तीच नेहमी हायपोटेनियस असते. म्हणजे इथे आपल्याला इतर दोन कॉम्बिनेशन्स चेक करायची गरज नाहीये. ज्या दोन लहान साइड्स आहेत त्यांचा स्क्वेअर मोठ्या साइड इतका आहे की नाही हे आपण फक्त पटकन चेक करू शकतो. So in this example 5 is a hypotenuse. Triangle ABC is right angled at C if AC is equal to 5 cm and BC is equal to 12 cm. Find the length of AB. By Pythagoras property, AB square is equal to AC square plus BC square. So AB square is equal to 5 square plus 12 square, 25 plus 144 which is equal to 169. Hence AB is equal to square root of 169 which is equal to 13 centimeter. Find the unknown length x in the following figure. By Pythagoras property नुसार इथे काय आहे, x हा हायपोटेनियस आहे. So x square is equal to 3 square plus 4 square. So x square is equal to 9 plus 16. X square is equal to 25. X is equal to square root of 25, that is 5 units. Find the unknown length x. Now here also x is a hypotenuse. आता इथे सुद्धा x हा आपला hypotenuse आहे. So by Pythagoras property x square is equal to 6 square plus 8 square which is equal to 36 plus 64 which is equal to 100. Hence x is equal to square root of 100 which is equal to 10 units. Find the unknown length x in the following figure. Now here also x is a hypotenuse. आता इथे सुद्धा x हा hypotenuse आहे. So by Pythagoras property x square is equal to 8 square plus 15 square is equal to 64 plus 225 which is equal to 289. Hence x is equal to square root of 289 which is equal to 17 centimeter. Find the unknown length x in the figure. X 24 and 7. By Pythagoras property x square is equal to 24 square plus 7 square which is equal to 576 plus 49 which is equal to 625. Hence x is equal to square root of 625 which is equal to 25 units. Find the unknown length x in the following figure. Now in this triangle by RHS property there are two given triangles which are congruent. So 37 and 37 and 12 is the common side and 1 is the right angle. So two triangles are congruent. आता इथे हे दोन्ही ट्रायंगल्स RHS प्रॉपर्टीनी कॉन्ग्रुएंट आहे. इक्वल त्यांचा हायपोटेनियस इक्वल आहे, एक साइड कॉमन आहे. म्हणजे टोटल लेंथ x असताना प्रत्येक ही जी मधली साइड आहे ही किती असेल, ही असेल x/2. नाउ ॲज टोटल बेस इज x, ईच साइड विल बी x/2. नाउ बाय पायथागोरस प्रॉपर्टी x/2 square plus 12 square is equal to 37 square. So x square upon 4 plus 144 is equal to 1369. So x square upon 4 is equal to 1369 minus 144 which is equal to 1225. Hence x square is equal to 1225 into 4. So x is equal to square root of 1225 into 4, that is 35 into 2 which is equal to 70. Hence x is equal to 70 units. Thank you for watching the complete video. या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे एलिमेंट्स कुठले असतात, ट्रायंगलचे वेगवेगळे टाइप्स कुठले, त्यांच्या प्रॉपर्टीज कुठल्या, ट्रायंगल वरती आधारित वेगवेगळे थेरम्स आणि पायथागोरस थेरम म्हणजे काय हे पाहिलं. यापैकी तुम्हाला कोणत्याही कन्सेप्टमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये पाहायचा असेल तर अमृताज ब्लिंक इंग्लिश या चॅनलवर हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये देखील अवेलेबल आहे.
थँक्यू.